शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर। पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार। शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला भुजबळ अनुपस्थित राहणार। प्रकृती ठीक नसल्याने उपस्थित राहणार नसल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून दावोस दौऱ्यावर। जागतिक आर्थिक परिषदेला फडणवीस उपस्थित राहणार। तसंच 5 दिवसांच्या दौऱ्यात महत्त्वाच्या कंपन्यांशी ते गुंतवणूक करारही करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये 50 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यालयात बैठक। पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवारांची साथ सोडणार। आज शिर्डीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। विधानसभेपूर्वी सतीश चव्हाणांनी अजित पवारांची साथ सोडली होती। नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली। निवडणुकांमध्ये गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात न घेण्याची मागणी। मिलिंद देशमुख आणि दिलीप कंदकुर्तेंना पक्षात घेण्यास विरोध। मांस भक्षण केल्यानं प्राण्यांचे जे भावभावना असतात ते त्यांचा मांस खाणाऱ्यांमध्ये येऊ शकतात। मात्र देवीसमोर जो बळी दिला जातो त्याच्यातील मांस हे प्रसाद, त्यामुळे ते नुकसानकारक नाही। नागपुरातील पुस्तक प्रदर्शनामध्ये शंकर भारती महास्वामी यांचं मांसाहाराबद्दल वक्तव्य। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबईच्या दौऱ्यावर। बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीच्या खाली बनत असलेल्या बोगद्याची ते पाहणी करणार। सोबतच महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेणार। मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या सौमित्व योजनेचा शुभारंभ, त्या समारंभाला ते उपस्थित राहणार। मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती। मुख्यमंत्री कार्यालय हिरवा कंदील दिल्यानंतर सगळ्या मंत्र्यांनी आस्थापनेवरील अधिकारी नेमले। धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही, खासदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य। प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याशी इम्तियाज जलील सहमत। राजकारणात धर्म आणि धर्मात राजकारण आणू नये हे खरं असलं तरी धर्माचं जातीचं राजकारण केलं जातं, जलील यांचा आरोप। भाजपच्या हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षांना सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक। पक्षाचे प्रदेशाध्यक्षच असे असतील तर मग लाडकी बहीण सुरक्षित कशी? शरद पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांचा सवाल। ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणेंचा राजीनामा। माजी आमदार वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वपूर्ण आढावा घेतला। प्रयागराजमधील योजनांचा अभ्यास करून नाशिक कुंभमेळ्याची तयारी केली जाणार, शिंदेंची माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना आज बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला हजर केलं जाईल। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयामध्ये जबाब नोंदवणार। तसंच सगळ्या आरोपींना कुणी आश्रय दिलेल्या त्या सगळ्यांनाही अटक करण्याची मागणी। वाल्मी कराडची दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती। पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट्स असल्याची एबीपी माझाला माहिती। दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या 2 मुलांच्या नावे देखील संपत्ती। वाल्मी कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापुरामध्ये 4 सातबारे। अंजली दमानियांकडून पुरावे शेअर करत एक्सपोज्ड। वाल्मी कराडशी संबंधित चौकशी कोणाच्याही दबावाखाली न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। प्रत्येक माहितीची सीआयडी दखल घेऊन तपास करत असल्याची अजित पवारांची माहिती। बीड प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही, कोणी अडवलंय? आदित्य ठाकरेंचा सवाल। नांदेडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे नको, सकल मराठा समाजाची मागणी। मुंडेंकडे नांदेडचं मंत्रीपद गेल्यास पालकमंत्रीपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला। परभणीतून आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आजचा दुसरा दिवस। मुंबईतील मंत्रालयावर हा लाँग मार्च धडकणार। आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी अनुयायांचा सहभाग।
सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवी अपडेट. पोलिसांनी करीना कपूर खानचा जबाब नोंदवला. सैफला आयसीयूतून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांच्या 35 टीमची स्थापना. 35 पथकांपैकी 20 लोकल पोलीस तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आणखी एक जण ताब्यात. वांद्रे पोलिसांनी आणखी एका संशयिताला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक फोटो समोर. वांद्रे स्टेशनवरती हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड. ओळख लपवण्यासाठी आरोपीनं कपडे बदलले होते. सकाळी 8 वाजेपर्यंत तो रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वावरत होता. सैफच्या घरी सुतारकाम करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पतीला ताब्यात घेतल्याचं संबंधित व्यक्तीच्या पत्नीकडून नाराजी व्यक्त. सैफला रुग्णालयात नेणारा रिक्षावाला एबीपी माझावर. हल्ल्यानंतर याच रिक्षावाल्यानं सैफला लीलावती रुग्णालयात नेलं होतं. भजन सिंग असं सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याचं नाव. शाहरुख खानच्या घरी रेकी करणाऱ्याचा सीसीटीव्ही समोर. 14 जानेवारीला रात्री 2:45 वाजता शाहरुखच्या घराची रेकी. अज्ञात व्यक्तीकडून शाहरुखच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न. सैफ अली खानला धमकी आल्याचा कधी उल्लेख नाही. मागणी केल्यास सुरक्षा देण्याचा विचार करू. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंबाबत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न. भंडाऱ्यामध्ये चित्रा वाघ यांचं धनंजय मुंडेंबाबत वक्तव्य. धनंजय देशमुखांशी वेळोवेळी बोलत असतो. शिवसेना म्हणून आम्ही देशमुख कुटुंबासोबत. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर. मालेगाव तहसील कार्यालयातील जन्मदाखले देताना मोठा घोटाळा झाल्याचा सोमय्यांचा आरोप. या संदर्भात तक्रार दिली असल्याचीही माहिती. राज्य सरकारनं सीमा प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांचं वक्तव्य. तर सीमा प्रश्नासाठी सगळ्या खासदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार. शाहू छत्रपतींचं आश्वासन. मराठीचा मुद्दा सोडत हिंदुत्व स्वीकारून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करणं ही शिवसेनेची चूक. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंचं वक्तव्य. मुंबईचं गुजरातीकरण होत असून पुन्हा मराठीचा मुद्दा हाती घेण्याचाही सल्ला दिला. चंद्रपूरच्या दुर्गापूरमधील वीज निर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. धूळ आणि आवाजाचा त्रास होत असल्याची नागरिकांनी तक्रार केल्यानं पाहणी. मंत्री अशोक उईके पालघर जिल्हा दौऱ्यावर. आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. लाभार्थ्यांसोबत बसून सेंट्रल किचनमधून देण्यात येणाऱ्या जेवणाचा आनंदही घेतला. आश्रमशाळेची वेळ यापुढे 10:30 ते 5 वाजेपर्यंत करणार. 26 जानेवारीच्या आत नवीन वेळापत्रक जाहीर करणार. तसंच आश्रमशाळेतील शिक्षण घेऊन जाणारे विद्यार्थी पायलट आणि हवाई सुंदरी होतील अशा पद्धतीचं नियोजन करणार. मंत्री अशोक उईके यांची माहिती. अजित पवारांची महानगरपालिकेच्या पर्पल दिव्यांग महोत्सवाला भेट. दिव्यांग मुलांच्या आणि व्यक्तींच्या स्टॉलला भेट दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पर्पल दिव्यांग महोत्सवाचं आयोजन. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये विविध उपक्रमांचं खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळी श्रीकांत शिंदेंनी BMW चालवत कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर फिरण्याचा आनंद घेतला. मुकुल कानिटकर लिखित बनाए जीवन प्राणवान या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेंगुर्लेतील मातोंडमध्ये श्रीदेवी सातेरी देवीचं दर्शन घेतलं. जिल्हावासियांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना केली. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये 3 आमदारांसह राज्यमंत्र्यांचा नागरी सत्कार. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी आयोजन केलेलं होतं. मुंबई किनारा रस्ता प्रकल्पामध्ये कोणत्याही जाहिरात फलकांना परवानगी नाही. मुंबई महानगरपालिकेचं स्पष्टीकरण. डिजिटल जाहिरात फलकांना परवानगी दिल्याच्या बातम्या तथ्यहीन. आर्थिक वर्षाच्या शेवटी वित्त विभागाची खर्चाला कात्री. औषध आणि आपत्कालीन परिस्थिती सोडता इतर खर्च करू नये. वित्त विभागाचे सगळ्या विभागांना आदेश. दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5000 लालपरी बसेस खरेदी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार. सरनाईकांची माहिती.
घरांच्या किमती कमी करण्यास सिडकोचा नकार, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास. सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्यानं घरांच्या किमती योग्य, सिडकोचं स्पष्टीकरण. 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. www.mahasscboard.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार. प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा देणं बंधनकारक. भिवंडीतील टावरे स्टेडियमची दुरावस्था. स्टेडियममध्ये दारुडे आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा. स्टेडियमकडे महापालिकेचं दुर्लक्ष. क्रीडाप्रेमींसह क्रिकेट खेळाडूंमध्ये महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. बुलढाणा केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणांचा शोध लावण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी. केस गळतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना पाचारण करावं. ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळा. गुंतवणूकदार आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरल्या. लेखी आश्वासनाशिवाय उपोषण न सोडण्याचा महिलांचा निर्धार. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशाल गवळीच्या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपार केलं. ते तिघही पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार. टीव्ही सिरियल धरतीपुत्र नंदिनी फेम अभिनेता अमन जयस्वालचा रस्ते अपघातात मृत्यू. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. रुग्णालयात उपचारादरम्यान अमनचा मृत्यू. पुणे नाशिक महामार्गावरती झालेल्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू. यामध्ये जुन्नरच्या कांदळी गावातील 5 जणांचा समावेश. तर मॅक्स ऑटोचा चालक विनोद रोकडे याच गावचा असल्याची माहिती. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणीमध्ये बिबट्याचं दर्शन. पुन्हा बिबट्या दिसल्यानं भाळवणीकर भयभीत. नाशिकच्या ग्रामीण बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मागच्या 10 दिवसात प्रति क्विंटल 550 ते 600 रुपयांची घसरण. लाल कांद्याची आवक वाढली असली तरी निर्यात शुल्क कायम असल्यानं भावामध्ये घसरण. छत्तीसगड राज्यातील सुकमा विजापूर सीमेवरती जवानांना नक्षलवाद्यांचा बोगदा सापडला. बोगद्यातून शस्त्र बनवण्याचं मशीन, इलेक्ट्रिक वायर, बॉटल बॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात नक्षलडम साहित्य जप्त. मैसूरू अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी गैरव्यवहार प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात ईडीची कारवाई. सिद्धरामय्या आणि अन्य काही जणांची 140 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली. ईडीनं माहिती दिली. महाकुंभला अंधविश्वास म्हटल्यानं नागा साधू संतापले. 10 ते 15 तरुणी महाकुंभ हा अंधविश्वास असल्याचा प्रचार करत होते. नागा साधूंनी स्टॉलची तोडफोड केली. व्हिडिओ व्हायरल. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीरनाम्याचा पहिला भाग जाहीर केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संकल्पपत्र प्रसिद्ध केलं. महिलांना दरमहा 2,500 घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसिडी देण्याचं वचन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 30 उमेदवार दिल्ली विधानसभेच्या रिंगणात. स्टार कॅम्पेनर म्हणून पक्षाकडून अजित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे प्रचाराला जाण्याची शक्यता. शालेय विद्यार्थ्यांना मेट्रोमध्ये 50% सवलत देण्याची दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास मोफत करण्याचंही आश्वासन दिलं. दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपममध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025ला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित. कार्यक्रमात भारत आणि परदेशातील ऑटो कंपन्या सहभागी होणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या केरळ दौऱ्याचा आज 3रा दिवस. संघटनात्मक उपक्रमांच्या अंतर्गत 21 जानेवारीपर्यंत केरळच्या दौऱ्यावर. 80 स्थलांतरितांना घेऊन मोरोक्कोजवळ स्पेनला जाण्याचा प्रयत्न करत असलेली बोट उलटली. 40हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.